टोमॅटो हा आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल राहतो, परंतु हाच टोमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान आहे. कारण याच्यापासून आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग, सुरकुत्या सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. आणि वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर जे काही प्रॉब्लेम असतील ते देखील कमी व्हायला या टोमॅटोमुळे मदत होत असते. कारण टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, पार्लरपेक्षाही खूपच सुंदर ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल. चला तर मग आजची सुंदर अशा रेमेडीला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला या ठिकाणी पहिलं इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ते म्हणजे हळद. तर मी या रेमेडीसाठी कस्तुरी हळदीचा वापर करते. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची जर का हळद असेल तर ती तुम्ही तव्यावर आधी 3 ते 4 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर हलकी अशी भाजून घ्या. कलर अजिबातही चेंज होऊ देऊ नका. थोडासा ब्राउनिश रंगावर ती हळद आली की गॅस बंद करा आणि त्यानंतर ती हळद तुम्ही चेहऱ्यासाठी यूज करा. त्यामुळे एक फायदा होतो की भाजलेल्या हळदीमुळे आपला चेहऱ्याचा कलर हा पिवळसर पडत नाही किंवा कस्तुरी हळदी आपण चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर अजिबातही त्याचा कलर आपल्या चेहऱ्यावर उमटत नसतो. तशाच प्रकारे आपण किचनची हळद प्रोसेस करून तयार करू शकतो. तर आता आपल्याला साधारणतः एक हाफ टेबलस्पून एवढी कस्तुरी हळद या ठिकाणी घ्यायची आहे. तर आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअर आपल्या त्वचेला लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करत असतं. त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किनसारखी त्वचा आपल्याला मिळत असते. त्यासाठी राईस फ्लोअरचाच आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. तर राईस फ्लोअर आपल्याला पूर्णतः बारीक असं पावडर या ठिकाणी लागणार आहे. तर आता 1 ते 1.5 चम्मच किंवा टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर ॲड केल्यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये व्हिटॅमिन सीचं कुठलंही एक सोर्स यूज करायचं आहे. जर का तुम्हाला लिंबाचा रस सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये ॲड करू शकतात. तर मी यामध्ये टोमॅटोचा ज्यूस ॲड करते. तर साधारणतः आपल्याला हाफ टेबलस्पून एवढा टोमॅटोचा रस यामध्ये ॲड करायचा आहे. तर टोमॅटोच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचेवरील जेवढी देखील घाण असते किंवा डेड स्किन असते ते देखील कमी करायला किंवा रिमूव्ह करायला टोमॅटो अतिशय इन्स्टंट काम करत असतो. त्यासाठी आपल्याला टोमॅटोचा आवर्जून वापर करायचा आहे. तर आता हा टोमॅटोचा पल्प किंवा रस आपण काढून घेतल्यानंतर हा टोमॅटो आपल्याला फेकायचा नाही आहे. तर आपण याचा यूज कशा पद्धतीने पुढे करायचा आहे ते देखील नक्की बघा. तर आता टोमॅटोचा ज्यूस ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर यामध्ये आपल्याला मार्केट बेसमध्ये जे ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल येतं त्याचाच वापर करायचा आहे. जर का प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल तुम्हाला सूट होत असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. परंतु शक्यतो प्लांट बेसपेक्षा मार्केट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल येतं ते यूज करा. कारण त्यामुळे आपला फेसपॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित अशी ठेवता येते. आता यामध्ये नेक्स्ट घटक आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजे हनी म्हणजेच मध. तर मध घालणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. कारण मधामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जेवढे देखील सुरकुते असतात ते देखील कमी करायला किंवा मिनिमाइज करायला मध हे खूप छान प्रकारे मदत करत असतं. तर आता मध घातल्यानंतर आपल्याला यामध्ये रोज वॉटरचा वापर करायचा आहे, म्हणजेच गुलाबजलाचा वापर करायचा आहे. तर गुलाबजल हे नॅचरल टोनरचं काम करत असतं. तसेच आपल्या चेहऱ्यावरील जेवढे देखील ओपन पोर्स असतात ते देखील मिनिमाइज करायला किंवा श्रिंक करायला रोज वॉटर हे खूप इफेक्टिव्ह असतं. त्यासाठी रोज वॉटरचा वापर करूनच आपल्याला हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. तर साधारणतः 1.5 ते 2 टेबलस्पून एवढं रोज वॉटर या ठिकाणी मी यूज केलेलं आहे. आणि फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्ट देखील ठेवायची नाही आणि जास्त पातळही ठेवायची नाही आहे. तर व्यवस्थित अशा स्ट्रेक्चरमध्येच आपल्याला हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक तर तयार झालेला आहे. आता हा चेहऱ्यावर अप्लाय कशा प्रकारे करायचा ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर कुठलीही होम रेमेडी अप्लाय करायला हवी. तर आता फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये अप्लाय करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे ते देखील नक्की बघा. तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेसाठी
खूपच जास्त इफेक्टिव्ह असतो. आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे. हळद ही अँटीऑक्सिडंट तसेच बॅक्टेरियल प्रॉपर्टीज हळदीमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात. तसेच कस्तुरी हळदी स्पेशली कॉस्मेटिकसाठी किंवा आपल्या त्वचेसाठी यूज केली जाते. त्यामुळे आपल्याला यामध्ये कस्तुरी हळद किंवा किचनची हळद जर काही यूज करत असाल ती भाजून घेतलेली हळद यूज करा. नक्की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला असा ग्लो बघायला मिळेल. तर आता चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर तसाच न सोडता आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करायचे आहे, जेणेकरून चेहऱ्यावरची जेवढी देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल किंवा डेड स्किन असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होईल. त्याचबरोबर जे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते देखील कमी व्हायला या स्टेपमुळे मदत होत असते. कारण आपण या रेमेडीमध्ये राईस फ्लोअरचा यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करत असतात. तर चला आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेअर अप्लाय करायचा कधीही विसरायचं नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देखील येते. तसेच आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील एक्स्ट्राचे वांग डाग असतील किंवा टॅनिंग झालेली असेल ती देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 10 मिनिटासाठी असाच ठेवा आणि थोडासा ड्राय झाल्यानंतर आपण जो टोमॅटो साईडला काढून ठेवलेला होता किंवा ज्याच्यातला पल्प यूज केल्यानंतर जो टोमॅटो उरलेला होता त्याच्याने आपल्याला आता हा पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. तर यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो तर येईलच, तसेच त्याचबरोबर चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती अतिशय इन्स्टंटली या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तसेच टोमॅटो हा आपल्या त्वचेची खोलवर जाऊन स्वच्छता करायचं काम करत असतो. त्यासाठी टोमॅटोने आपल्याला मसाज करणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. तर चला आता या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण त्वचेला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायची आहे. आणि आता चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि त्यानंतर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज आणि डेड स्किन आहे ती देखील रिमूव्ह झालेली आहे. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोपासून किंवा हळदीपासून बनवलेली ही रेमेडी घरच्या घरी अप्लाय करून बघा किंवा तयार करून चेहऱ्यावर अप्लाय नक्की करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पार्लर फेशियलपेक्षाही खूपच सुंदर असा ग्लो बघायला मिळेल. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायला कधीच विसरायचं नाही आहे, कारण ही स्टेप खूप महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर जे सुरकुत्या आलेल्या असतात ती देखील कमी करायला मॉइश्चरायझर एक खूप छान प्रकारे मदत करत असतं. तसेच फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहरा हा थोडा ड्राय झालेला असतो, ते देखील मॉइश्चराईज करायचं काम किंवा हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तर मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचबरोबर वाढत्या वयातसुद्धा तुमचा चेहरा हा तरुण दिसायला मदत होत असते. तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. तर खूपच सुंदर असा रिझल्ट चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे ही रेमेडी तयार करून चेहऱ्यावर अप्लाय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.